नमस्कार मंडळी, मी सतीश साळुंखे आणि तुम्ही पाहत आहात सारांश. बीड नगरपालिकेत सत्ताधारी नगरसेवकांची आपसात होणारी चकमक, नेतृत्वाच्या एकाधिकारशाही विरुद्ध सत्ताधारी अजित पवार राष्ट्रवादीत पडलेले दोन गट, कोट्यावधी रुपयांच्या कामावरून आणि वाटणीवरून सर्वसाधारण सभेत उडालेला गोंधळ आणि विकास कामाच्या नावाने एकीकडे बोंबाबोंब तर दुसरीकडे मलिदा लाटण्यावरून नगरसेवकांमध्ये होणारी हमरी-तुमरी, या सगळ्यांना कंटाळून यांच्यापेक्षा तर क्षीरसागर बरे होते असं म्हणण्याचा दुर्दैवी प्रसंग बीडकरांवर येऊन ठेपला आहे. मंडळी, जानकारांचं म्हणणं है कि या दगड़ापेक्षा विटकर मऊ होती, लेकिन इस बात को नजरअंदाज नहीं किया जा सकता कि ईंट लगने पर भी उतनी ही गहरी जख्म होती है जितने की पत्थर लगने पर. मंडळी, ज्या क्षीरसागरांबद्दल बीडकर बोलत आहेत ते वर्तमान राजकारणातले कोणीही क्षीरसागर नसून ते आहेत डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर. क्षीरसागर यांनी जवळपास 30 वर्ष नगरपालिकेवर एक हाती राज्य गाजवलं. या काळात नगरपालिकेचे नियम आणि नियमातील पळवाटा त्यांच्या राजकारणाची शैलीच झाली होती. सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांना खुश ठेवण्याचा अर्थ त्यांना चांगलाच माहीत होता. आजारपणामुळे ते राजकारणापासून वेगळे झाले आणि बीडच्या राजकारणाचे आणखीन जास्त वाटोळे झाले, अशीच भावना आता बीडकरांमध्ये पसरलेली आहे. मंडळी, बीड नगरपालिकेच्या राष्ट्रवादीच्या फुटीचे गारहाणं राष्ट्रवादीच्या आजच्या सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या समोर मांडलं गेलं तरी सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या पटेल तटकरे यांनी केलेल्या अघोषित बंडाने चिंतित असताना बीडच्या बंडाला त्या किती महत्त्व देतात हा प्रश्नच आहे. जेव्हा भक्कम तटबंदी असणारे मजबूत किल्ले ढासळू लागतात तेव्हा खेड्यापाड्यातल्या पडझड होणाऱ्या गडीला फार महत्त्व शिल्लक राहतही नसतं. मंडळी, बीडच्या राजकारणात खरा ट्विस्ट आणला तो गेवराईचे तरुण तडफदार आमदार विजयसिंह पंडित यांनी. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी पत्रकार शेख मुजीब, अमर नाईकवाडे, पटेल, शेख निजाम आणि अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने क्षीरसागरांची सत्ता संपुष्टात आणली आणि प्रथमच पूर्ण बहुमताने नगरपालिका ताब्यात घेतली. तेव्हा हजारो बीडकरांच्या आशा प्रफुल्लित झाल्या, पण अवघ्या 7-8 महिन्यातच त्या अस्तालाही जाऊ लागल्या. मंडळी, जयदत्त क्षीरसागर हे जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही ज्यांनी जीवाची बाजी लावून डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांना विरोध केला आणि पर्याय म्हणून त्यांनी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि ते उभाही केलं, त्या नगरसेवकात आज नैराश्याचं वातावरण पसरल्याचं चित्र दिसत आहे. त्यांच्यावर सर्वसाधारण सभेमध्ये केवळ प्रेक्षक होण्याची वेळ आली आहे. वार्डाच्या कामांना निधी नाही, स्वच्छता, पाणी पुरवठ्याच्या नावानं वार्डात होणारी ओरड आणि एकूणच नगरपालिकेच्या राजकारणात त्यांना विश्वासात घेण्याकडे झालेले दुर्लक्ष, यामुळे डॉक्टर भारतभूषण क्षीरसागरांविरुद्ध बंड करणाऱ्या नगरसेवकातही यांच्यापेक्षा क्षीरसागरच बरे होते अशी प्रतिक्रिया उमटली आहे. आणि शेवटी महत्त्वाचा प्रश्न उभा राहतोच मंडळी, की नगरपालिकेत चालणारी एकाधिकारशाही कोणाच्या बळावर चालते? कोट्यावधीचा भ्रष्टाचार करण्याची मानसिक तयारी कोणाच्या हिम्मतीनं होते? नगरपालिकेत 11 नगरसेवकांनी उभारलेली शक्ती कोणाला व्हाण देण्यासाठी उभी राहिलेली आहे? या प्रश्नांची उत्तर शोधणं हे आता बीडकर आणि बीडच्या राजकारणाचं नित्याचंच काम झालं आहे. नमस्कार, मी सतीश साळुंखे आणि तुम्ही पाहत होता सारांश. मंडळी, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला शेअर करा, लाईक करा, कॉमेंट्स करा आणि या पेजला फॉलो करायला विसरू नका. यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयावर बोलण्यासाठी. जे तुमच्या मनात तेच माझ्या ओठात. नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. पाहत रहा तुमच्या मनातला सारांश.